सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। याच्या आधी काल परवा आपण हे पाहिलं, प्रत्येक गोष्टीला सूक्ष्म अर्थ आहे की यज्ञासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? यज्ञासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर ते म्हणजे मन. म्हणजे मन जर पूर्णपणे यज्ञामध्ये गुंतलेलं असेल, तो यज्ञ करत असताना मन जर पूर्णपणे त्याच्यामध्ये मग्न झालेलं असेल तरच त्या यज्ञाला अर्थ आहे, नाहीतर नाही. हे आपण नारद भक्तिसूत्रात सुद्धा शिकतोच आहे, सगळीकडेच शिकतो. मग जीवन हा सुद्धा एक यज्ञच आहे ना. जीवन हाही यज्ञ आहे आधी. म्हणजे प्रथम पायरीवर काय की व्यवहाराच्या भाषेत सुद्धा जीवन जगायचं, कर्म करायची म्हणजे यज्ञच आहे. त्या कर्मामध्ये मन संपूर्णपणे लागलं पाहिजे. आपलं होतं काय म्हणजे आपल्या कर्मांना फळं येऊन त्या फळांमधनं पुन्हा कर्म का निर्माण होतात? कारण कर्म करत असताना त्या कर्मामध्ये मन लावलेलं नसतं, तर कर्माच्या फळामध्ये मन लावलेलं असतं. शेड वेगळी आहे पण आपल्याला ते कळत नाही. तुम्ही म्हणता की आमचं कर्मामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे, पण कर्मामध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही. म्हणजे आंब्याचं रोप लावतानाच किती आंबे खायला मिळणार आहेत याचं तोंडाला पाणी सुटणं ही चुकीची गोष्ट आहे. आंब्याचं रोप लावत असताना ते अतिशय व्यवस्थित सखोल खोल खड्डा खणून त्याला खतपाणी घालून आणि त्याची निगा राखून ते मोठं केलं पाहिजे. फळ आल्यानंतर बघू ना ते फळ कसं आहे वगैरे बघायचं. म्हणजे भविष्यकाळ आपण आधी अनुभवू शकत नाही. आपली सगळ्यात मोठी चूक काय आहे? कर्मयज्ञ जो आहे जीवनाचा, त्यातनं पुन्हा त्याची फळं निर्माण होऊन त्या फळांमधनं पुन्हा कर्म का निर्माण होतात? म्हणजे कर्माची फळं ही पुनर्कर्मासाठी बीज का तयार होतात? किंवा जुन्या ज्या वासना आहे
त्यांचा क्षय करत असताना केलेली कर्म ही पुनर्वासना तयार करण्यासाठी का तयार होतात? कारण हा यज्ञ, जीवन नावाचा यज्ञ आपण करत असताना आपण तिथे मन लावत नाही. मन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जे काम करायचं त्या कामामध्ये मन लावायचं. हा झाला एक विचार. आता त्याच्यानंतरचा सुद्धा दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे काय? यज्ञ करत असताना त्याला कोण स्वीकारतं? यज्ञाला कोण स्वीकारतं? तर यज्ञ यांच्या भाषेत ऋग स्वीकारतो. ऋग म्हणजे वाणी. आपण बघितलं, यज्ञाला कोण स्वीकार करतो? तर आपली वाणी. म्हणजे काय आहे? वाणी ही अशी गोष्ट आहे की जे काही आपण मंत्र म्हणतो त्यातनं एक शक्ती निर्माण होते आणि त्याने यज्ञाचं महत्त्व वाढतं. आपण हे आता 2-3 प्रश्नांमध्ये हेच पाहत आलो, वाणीचं महत्त्व पाहत आलो. वाणी तर इतकी महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे वाणी. हळूहळू आता आपल्याला याचा उलगडा होत जाईल. आता त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे येऊयात आपण. काम यज्ञ न अतिवर्तते. काम यज्ञ न अतिवर्तते म्हणजे काय? अतिवर्तते म्हणजे उल्लंघन. न अतिवर्तते म्हणजे यज्ञ उल्लंघन करू शकत नाही. काम कशाचं उल्लंघन यज्ञ करू शकत नाही? तर ऋग, पुन्हा ते चला. ऋग म्हणजे आपली वाणी. म्हणजे काय? यज्ञ उल्लंघन का करू शकत नाही? त्याचं कारण आपल्या वाणीत एवढी ताकद आहे. म्हणजे तो उद्गाता जो आहे तो मंत्र म्हणतोय, उद्गाता मंत्र म्हणतोय, अतिशय तो त्याच्यात कुशल आहे. उच्च स्वरात तो व्यवस्थित मंत्र म्हणतोय. ही झाली त्याची वाणी. ती वाणी जे काही सांगतेय तेच इफेक्ट यज्ञातून येणार. म्हणजे यज्ञ त्या वाणीचं उल्लंघन करू शकत नाही. वाणीनी जे बोललेलं आहे त्याच्यापेक्षा यज्ञ कमी रिझल्ट्स देऊ शकत नाही. इतकी पॉवर त्या वाणीमध्ये आहे. मग आता हे सगळे प्रश्न काय आहेत? वैयक्तिक सुद्धा साधना करण्यासाठी उपयोगी आहेत की नाही? वैयक्तिक सुद्धा साधना करण्यासाठी ते उपयोगी आहेत. म्हणजे वाणी जर इतकी महत्त्वाची आहे, यातून इनडायरेक्टली फार एक मोठी गोष्ट सांगितलेली आहे. यज्ञ वाणीचं उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे काय? आपण वाणी याचा अर्थ आपली बोलणं. व्यवहारामध्ये आपण काही चांगलं बोलतो, काही वाईट बोलतो. जीवन एक यज्ञ आहे. यज्ञच आहे तो, तपच आहे ते जीवन. म्हणजे साध्या सोप्या गोष्टी नाही आहे त्याच्यात. मग काय? आपण जे काही चांगलं वाईट बोलतो त्याचे थोड्या कालावधीनंतर नाही तर जास्त कालावधीनंतर परिणाम नक्की दिसून येतात आपल्याला आपल्या जीवनामध्ये. इतकं वाणीचं महत्त्व आहे की तुम्ही काहीही थोडंसं बोला त्याचे परिणाम नक्की दिसून येतात. म्हणजे काय आहे?
की या सृष्टीचे जे नियम आहेत, चांगलं बोललं काय असतं, बोललेल्याचे शब्द मागे मागे राहतात असं म्हणतात. बोललेले शब्द मागे राहतात. म्हणून काय आहे, ते शब्द आहेत ना, ते आपल्याला परिणाम देतात. चांगल्याचा परिणाम चांगला, वाईटचा परिणाम वाईट. तर वाणी अत्यंत महत्त्वाची आहे. सहसा कोणाला टाकून बोलू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अतिशय उदात्त अशा गोष्टी कराव्या नेहमी. आनंददायक गोष्टी कराव्या, हळूवार गोष्टी कराव्या असं सांगितलेलं आहे. ज्याच्यामुळे वाणीचा परिणाम, वाईट परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही. इतकं वाणी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा उल्लंघन यज्ञ करू शकत नाही. ह्याचा अर्थ वाणीने आपण जे काय बोलतो आहोत, म्हणजे काय आहे माहिती का, सार्वजनिक यज्ञामध्ये तर तो हा जो असतो मंत्र म्हणणारा, तर तो मंत्रच म्हणतो ना फक्त, तो काय बाकीचं बोलत नाही. तो ज्या पद्धतीने आणि जे मंत्र म्हणेल तेच त्या यज्ञाचे रिझल्ट्स असतात. त्याच्यामुळे ती वाणी आहे ना, जसं तो म्हणतो आहे तसे रिझल्ट्स देते. याला म्हणायचं वाणीचं उल्लंघन करू शकत नाही यज्ञ. म्हणजे काय, तो म्हणताना अतिशय सुंदर आणि देवतांना आळवतो येतो, तर देवता नक्की येणार, हे यज्ञाची जबाबदारी आहे. वाणीचं काम वाणीने केलं की यज्ञ तिचं उल्लंघन करू शकत नाही. मग जीवनात आपली जी वाणी आहे, आपण बघितलं की वाईट असलं, वाईट बोललो आपण तर वाईट परिणाम येत राहतात आणि पुष्कळ प्रमाणात येतात, ते थांबतच नाहीत. तर काय म्हणजे आपण वाणी कशा प्रकारे वापरायची आहे. आपली वाणी ही आपलं अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय आहे. फक्त आनंददायक, आदरपूर्वक असे शब्द वापरण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि वाणी जी आहे, वेद म्हणणाऱ्याची किंवा यज्ञाचे विधी म्हणणाऱ्याची जी वाणी आहे, यज्ञाच्या ऋचा म्हणणाऱ्याची, ती वाणीच फक्त त्या यज्ञाचे अतिशय उत्तम रिझल्ट्स देऊ शकते. अजून एक बारीक सारीक गोष्ट सांगितली आहे, आंतरिक यज्ञ. तिथे तर यज्ञ ही देवताच आहे, म्हणजे अग्नी ही देवताच आहे. पण आंतरिक यज्ञ, आंतरिक यज्ञ ह्याच्यामध्ये एक थोडीशी सूक्ष्म गोष्ट काय आहे की वाणीचा सुद्धा परिणाम व्हावा आपल्यावर, दुसऱ्याच्या अतिगर्भित वाणीचा परिणाम व्हावा, म्हणजे सखोल ज्ञानाचा परिणाम व्हावा आपल्यावर. याच्यासाठी आपली तयारी तेवढी पाहिजे. तयारी हवी आपली.
जर साधकाची तयारी असेल तर गुरुच्या शब्दांचा परिणाम साधकावर उत्तम होतो. त्याला ताबडतोब ते गुरुचे शब्द समजतात आणि तो त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे त्याला रिझल्ट्सही येतात. त्यामुळे बोलावं तर मग कसं बोलावं? बोलण्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. बोलण्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल असं, दुसऱ्यांच्या हितकारक, उदात्त, उन्नत, सत्य असं आपण सगळं बोललं पाहिजे. म्हणजे अक्षरशः आपली जी वाणी आहे ती देवी सरस्वतीच्या रूपात पूजनीय आहे. खरोखर वाणी ही देवी सरस्वतीच आहे. त्यामुळे तिचा जपून वापर करायला पाहिजे. पूजनीय आहे ती. आता वाणीचं महत्त्व आपल्याला कळलं. जीवनात वाणीचा अत्यंत जपून वापर केला पाहिजे. पण वाणी ही काय आहे माहिती का? तिचं उल्लंघन यज्ञ करू शकत नाहीत. अक्षरशः ती जे म्हणेल ते. ह्याचाच अर्थ काय आहे की आपण बोलताना वाणी शुद्ध, प्रेमळ, आनंदमय अशी वाणी आपण ठेवावी आपली. पुढचा एक प्रश्न असा आहे, किस्मित आवपताम श्रेष्ठम. किस्मित आवपताम श्रेष्ठम. आवपत म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट असं काय आहे तर वर्षाम. तर किस्वित आवपताम श्रेष्ठम म्हणजे काय की शेतकऱ्यासाठी सर्वोत्तम काय? वर्षाम ना, उत्तम पाऊस आला पाहिजे. पाण्याचं खूप महत्त्व आहे. त्याचं कारण पाणी म्हणजे जीवनच ना. सगळ्या सजीवांना, वनस्पती, सगळे प्राणी, पशुपक्षी, सगळ्या सजीवांना काय आहे? पाणी आवश्यक आहे जगण्यासाठी.
आणि परमेश्वराची कृपाच आहे पावसाच्या रूपाने. आता तुम्ही म्हणाल पावसाच्या रूपाने कृपा काय, पाऊस पडायचा तो पडतो, पण ह्याच्यामागे एक मोठं सायन्स आहे आणि ऋग्वेदामध्ये वगैरे पावसाचं खूप महत्त्व आहे. म्हणजे ईश्वराने हे मोठं काम केलेलं आहे. कॉमन सेन्सनी आपण एवढं म्हणू शकतो की पाऊस जो पडतो ना, तो पाऊस आपल्याकडे जर पाण्याचा तुटवडा जर आला तर तसे नदी नाले ओहळ खूप आहेत पृथ्वीवर. आपण एक तर कुठून पाणी आणू शकणार नाही आहे. दुसरं म्हणजे जे पाणी साठलेलं आहे, साठवलेलं आहे, हां, ते पाणी स्वच्छ नसणार आहे. म्हणजे नद्यांचं जरी पाणी असलं तरीसुद्धा ते जाताना आपल्याबरोबर तीरावरचा गाळ वाहून जाऊ देतात. तर नदीचं पाणीसुद्धा तीरावरचा गाळ वाहून नेतं. म्हणजे ते गढूळ पाणी आहे, हो की नाही. समुद्राचं पाणी खारट आहे आणि बाकीचे काय ते साठवलेली पाणी आहेत. आपल्याकडे जर पाण्याचा तुटवडा आला तर आपण काय ते पाणी पिणार आहे का? इतकी मोठी काळजी या पावसाने घेतलेली आहे आपली की समुद्राच्या पाण्याची जी वाफ होते ती थंड होते आणि ती आकाशात जाते, हलकी होऊन वर जाते. आता या वाफेचं पाणी पडतं पावसाच्या रूपात. पण काय आहे माहिती का, पाणी शुद्ध न करता शुद्ध होतं. कारण ज्यावेळी समुद्राच्या पाण्याची वाफ होते त्यावेळी वाफ ही फक्त शुद्ध पाण्याचीच होते. बाकी सगळ्या गढूळता जी आहे ती इथे सोडून दिली जाते. त्याच्यामुळे आहे काय, आपल्यावर परमेश्वराचे फार मोठे उपकार आहेत. आणि म्हणून पाऊस या देवतेची सुद्धा पूजा केली जाते. सगळे शेतकरी आज पावसाला खूप प्रार्थना करतात. म्हणून तर केवळ आपण जगलो आहोत. शेतकऱ्यांची प्रार्थना आहे. पाऊस काय असा अचानक पडत नाही. तर पावसामुळे काय काय होतं, पाऊस म्हणजे काय, वर्षाव, परमेश्वराच्या प्रेमाचा वर्षाव. पावसामुळे काय काय होतं, पावसामुळे सगळे एकतर नदी नाले भरतात, हिरवीगार झाडं होतात, हिरवीगार गवत येतं. म्हणजेच आजूबाजूला एकदम गारवा निर्माण होतो हवेतून. सगळे प्राणी, सगळे पशुपक्षी, संपूर्ण मानव हे सगळे प्रेरणादायी होतात. सगळ्यांना उत्साह चढतो. सगळ्यांना आनंद मिळतो. सगळे प्रेरणादायी होतात. त्याचं कारण आहे, पाणी हे जीवन आहे, जीवन. त्याच्यामुळे पाणी मिळालं ना की जीवन चालू होतं जोरदार. तेच कुठे पाणीच नाही प्यायला मिळालं तर चेहरा एवढूसा होतो आपला. कारण नसा नसातून उत्साह वाहू लागतो पाणी मिळालं तर. तुम्हाला माहिती आहे का, देशाची समृद्धी
ही कशी मोजतात माहिती आहे का? पाण्याचे स्रोत कुठे आणि कसे आणि किती आहेत त्या पाण्याच्या स्रोतांच्या मोजमापावरून देशाची भरभराट किती आहे हे मोजलं जातं. तुम्ही म्हणाल मग आपल्या जीवनाशी पावसाचा काय संबंध? तर आहेच, तो पावसाचा संबंधच आहे. काय माहिती का ॲक्च्युअल की काय असतं, हा बाह्य यज्ञ जेव्हा आपण करतो ना, तर बाह्य यज्ञ करत असताना सगळ्यात पहिल्यांदा पावसाची सूक्त म्हटली जातात. कारण पाऊस समृद्धी देतो. पाऊस आपल्याला समृद्धी देतो. जीवनाला समृद्धी मिळते. आणि मग काय होतं, पावसाचा आदर सत्कार आपण करतो म्हणून त्याच्या योगाने परमेश्वर कृतज्ञता राखण्यासाठी आणि तुम्ही हे पूजन चांगलं केलं असं दाखवण्यासाठी आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो, म्हणजे पाऊस पडतो. हे मानवाच्या हातात आहे की एक तर सकारात्मक आपले विचार पाहिजेत, निगेटिव्हिटीज नको. आणि दुसरं म्हणजे पाऊस ही एक निसर्ग देवता आहे. प्रथमतः मला पाऊस पाहिजे असं न मागता काय आहे, सगळी वनदेवता हिरवीगार होऊ दे, आणि नंतर स्वतःविषयी मागू शकता तुम्ही. निस्वार्थ भावाने पावसाच्या आगमनासाठी हाका मारल्या तर पाऊस चांगला पडतो. आणि पाऊस पडणं म्हणजे एक प्रकारे ईश्वराचा आशीर्वाद की आम्ही तुमच्यावर संतुष्ट आहोत. पाऊस म्हणजे काय, अमृतच आहे. सगळ्या सजीवांसाठी, सगळ्या विश्वासाठी पाऊस जीवनदायी आहे, प्रेरणादायी आहे. पाऊस काय करतो, उन्हाळ्यात उष्णता निर्माण झाली आहे त्याचं थंड हवेत रूपांतर करतो, पर्यावरणावर परिणाम करतो. या पावसामुळे काय होतं माहिती का, सगळीकडे उत्साह आणि आनंद. तहान जर लागली असेल तर आपल्याला काही सुचत नाही माहिती आहे. आणि जर पाणी मिळालं असेल आपल्याला तर आपल्याला खूप सुचायला लागतं, काय करायचंय काय करायचंय. म्हणजे काय आहे माहिती का, की जमीन मशागत करणं किंवा पीक उत्पन्न करणं, ज्याच्यासाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे.
शेतकरी शेतात खूप कष्ट करतो बरं का. शेतकरी शेतात खूप कष्ट करतो, पण तरी पावसाशिवाय तो पीक काढेल का? काढूच शकणार नाही ना. पावसापासूनच अन्नाचा जन्म होतो. पावसावर काहीही प्रक्रिया न करता करायचं. त्या पावसापासून अन्नाचा जन्म होतो. आता आंतरिक यज्ञासाठी काय सांगितलंय? योग्य दिशेने कष्ट केले, तप केलं, तर त्याचा परिणाम काय होतो? भरभराट होते आपली, म्हणजे वर्षाव होतो, भरभराटीचा वर्षाव. खूप जर आपण सारखी साधना केली तर भगवत प्रेमाचा वर्षाव होतो. आंतरिक यज्ञाबद्दल आपण असं समजवून घ्यायचं आहे की पाऊस म्हणजे काय? तर विशिष्ट दिशेने कष्ट किंवा साधना किंवा तप करायचं आपण, आणि त्याचा म्हणजे परिणाम काय होणार आहे? तर भरभराटीचा पाऊस. एकतर रोजच्या व्यवहारात सुद्धा काय आहे माहिती का? एकतर रोजच्या व्यवहारात सुद्धा हे आहेच ना, कष्ट आहेतच. विशिष्ट दिशेने कष्ट केले की यशस्वीता प्राप्त होते. म्हणजे हा भरभराटीचा पाऊसच आहे. परमेश्वराला द्यायचंच असतं, पण आपण करत नाही भरभराट. काय आहे, कुठलेही कष्ट जर आपण भरपूर प्रमाणात केले तर जे यश येतं तो वर्षाव नाही आहे का? पाऊसच झाला ना तो. हे व्यवहाराच्या बाबतीत. पण आता आपल्याला जे आपल्या स्वतःचं फायनली हे करायचं आहे, काय उन्नती करायची आहे, त्याच्यामध्ये निस्वार्थ भावना पाहिजे. आंतरिक यज्ञ करायचा आपल्याला. तर तिथं काय आहे माहिती का? मन, बुद्धी, इंद्रिय, चित्त, अहंकार ह्यांची सांघिक साधना झाली पाहिजे. म्हणजे सगळ्यांना एके ठिकाणी लावायचं आणि साधना करायची. सगळ्यांना शांत करून त्यांना या विचारांमध्ये लावायचं आणि साधना करायची. मन, बुद्धी, इंद्रिय, चित्त, अहंकार हे सगळं याचा संघ करायचा, एकत्र करायचे ते, आणि निस्वार्थ भावनेने काय करायचं? साधना करायची. म्हणजेच ईश्वरी कृपेचा वर्षाव आपल्यावर होणार आहे. आपल्याला हे व्यवहारातले तर नियम माहितीच आहेत की आपण म्हणजे खूप कष्ट घेतलेत की काय होतं? आपण विशिष्ट मार्गाने खूप कष्ट घेतलेत की यश भरभरून येतं. हा वर्षावच आहे
कृपेचा वर्षाव म्हणायचा. नाही तर काही वेळेस काय होतं, आपण कष्ट केले तरी त्याला फळ येतच नाही. पण जेव्हा येतं तेव्हा आपण परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे का नाही? त्याच्याचकडून वर्षाव आहे ना कृपेचा. आता काय आहे, त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे, म्हणजे पाऊस हे जे सांगितलेलं आहे, तर पावसाचा सुद्धा आंतरिक अर्थ आपल्याला आत्ता समजला की सगळं एकाग्रित केलं की यशस्वीपणे भगवंताच्या कृपेचा वर्षाव होतो आपल्यावर. पुढचा प्रश्न असा आहे, किस्विद निवपताम वरम. वरम म्हणजे श्रेष्ठ, निवपत वप म्हणजे पेरणे, निवपत विशेष करून पेरणं. कस्मिन किस्वेत म्हणजे ज्या वस्तू आपण पेरतो त्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट कोणती? तर ते म्हणजे आहे बीज. प्रत्येक गोष्टीला अत्यंत सखोल अर्थ आहे. आता सगळं झालं हां, शेतकऱ्यांनी कष्ट केले, पाऊस पडला, जमिनीची मशागत केली, पण जर बियाणंच नाही टाकलं तर चालेल का? सगळं केलं, मन शुद्ध केलं, बुद्धी तीक्ष्ण केली, सगळं केलं, प्राणायाम योगा केला, आपलं तब्येत उत्तम ठेवली आणि ध्यानधारणाच केली नाही, पेरणीच काही केली नाही आहे, तर त्याचं फळ काय येईल सांगा बरं? जीवनात काही पेरणीच केली नाही आपण, त्याचं फळच काही येऊ शकणार नाही. खरं तर बियाणं जे आहे ना, पेरण्याच्या दृष्टीने बियाणं, एक बी सुद्धा भरपूर धान्य देतं. इतकं अमाप धान्य देतं ते बी. त्यामुळे बी हे खूप महत्त्वाचं आहे. आता जे जे शब्द बोलले जातात ते लक्षात ठेवा. आंतरिक यज्ञासाठी त्याचं मनन करणं आवश्यक आहे. म्हणजे बी हे आपल्याला काय आहे, अनंत धान्य देतं, पुष्कळ प्रमाणात ते धान्य देतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेरणं. आता बी हातात आलं ते आता पेरायला पाहिजे आपण. पेरिले ते उगवते, हे एक लक्षात ठेवा. माऊलींचं बोलणं आहे. धान्य इतकं म्हणजे बी इतकं उत्पादन देतं. समजा आपण एक आंबा पेरला,
तो आंबा युगानुयुग त्या झाडाला जर आपण काही केलं नाही तर तो आंबा युगानुयुग फळं देत राहतो. अशी कितीतरी नदीकाठी वगैरे नारळाची झाडं किंवा आंब्याची झाडं भरपूर असतात. भरपूर समृद्धी देतं एक बी सुद्धा. अनेक पटींनी ते पेरलेलं धान्य आपल्याला उत्पन्न देत असतं. पण पेरिले ते उगवते किती महत्त्वाचं आहे. आता याच्यात आहे ना आपल्या आंतरिक यज्ञासाठी एक महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बी आहे ना, एक बी भरपूर उत्पन्न देतं. म्हणजे जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये एक वाईट विचार जरी पेरला तरी अनेक वाईट विचार येत राहतात. ईश्वरापासून दूर नेणारे अनेक वाईट विचार येत राहतात. म्हणून काय पेरायचं ते आपण ठरवायचं आहे. अंतःकरण शुद्धीसाठी आपल्याला काय पेरायचं आहे. सद्भावना, सकारात्मक विचार पेरले पाहिजेत. आत्मोन्नतीसाठी, वासना निर्माण कमी करण्यासाठी काय बीज पेरायचं आहे. कोणते विचार आपल्या मनामध्ये दृढ करायचे आहेत, पक्के करायचे आहेत. माहिती आहे ना तुम्हाला, आपण खूप विषयाच्या जवळ आलेलो आहे. आपण बी पेरायला शिकलो आहे ना, म्हणूनच आपण अनेक जन्मांमध्ये जन्म घेत सुटलो आहे. कारण बी पेरून ठेवलं आहे आणि ते भरपूर उत्पादन देते. घ्या, लाखो जन्म घ्या. त्याच्यामुळे बी काय पेरायचे ते आपण ठरवायचं. बी असं पेरा की त्याची सीडलेस फळं येतील. सीडलेस फळं, पुन्हा बीज न निर्माण करणारी फळं अशी निर्माण होतील असं झाड लावा. वासनांचं बीज पुन्हा निर्माण होणार नाही असं झाड लावा. एक बी भरपूर उत्पन्न देतं याचा अर्थच तो आहे की बी किती पेरायचं. आता वासनांची बीज किती पेरणार आहोत आपण. कर्म करायची आहेत, पण कर्म कशी करायची आहेत. मन लावून, वाणी शुद्ध ठेवून. आणि तिसरं म्हणजे बी पेरायचं नाही आहे परत. अशी कर्म नकोत की परत बी पेरायचं. काय आहे, आधी आपल्याला काय करावं लागेल. चांगली फळं देणारी म्हणजे चांगलं उत्पन्न देणारं बीज
लावावं लागेल. त्यानंतर हळूहळू बीज न उत्पन्न करणारं मार्ग शोधावा लागेल. आपला जन्म म्हणजे सुद्धा एक काय आहे, बीजाचं फळच आहे ना आलेलं. कधीच बी पेरून ठेवलं आणि अजून किती जन्मांची बीजं आपण पेरली आहेत माहीत नाही आहे. तर मला जर आता उत्पन्न नको असेल त्यातून, देह काय आहे, मॅटर आहे, पंचमहाभूतांचा आहे देह. बीज काय आहे तेही मॅटर आहे. त्याच्यामुळे मला जर देह हवा असेल पुढचा जन्म, तर मला बीज लावावं लागेल. मला जर त्याची आवश्यकता नसेल तर बीज पेरायचं का नाही. बोलतोय एवढं सोपं नाही आहे. हातातून बी पडतंय खाली आणि ते अंकुरतंय आणि ते येतंय पटापट. त्याच्यामुळे बोलतोय एवढं सोपं नाही आहे. शक्यतोवर आपल्या बाजूनी बीज न पेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप पाऊस पडतो, बियाणे खूप उत्पन्न देतो, निसर्ग आपल्याला खूप संपत्ती देतोय. त्याच्यामुळे काय आहे, निसर्ग खूप संपत्ती देतो म्हणून निसर्गाचे आभार सुद्धा मानले पाहिजेत. हे जे बीज आहे ना, हे या बीजापासून अन्न उत्पन्न होतं ना, तर प्राणी मात्रांचा आत्मा पण आहे. कारण काय, ते जीवन त्यांचं सुरू होतं ना, चैतन्ययुक्त जीवन, आणि त्यांचं जीवन पण आहे. आणि या जीवनाचं कारण पण अन्नच आहे. म्हणजे अन्नावरच जीव पोसला जातो ना. बालक अन्नापासूनच तयार होतो. त्याच्यानंतर अन्नामुळेच संवर्धन म्हणजे वाढ होते आपल्या शरीराची. अन्नामुळे सृष्टीची सुद्धा वाढ होते, सृष्टीची सुद्धा निर्मिती होत राहते. इतका महत्त्वाचा आहे हा पाऊस आणि हे बीज. आता जरी आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा भाग, की आपल्याला ना पुढच्या पिढ्यांची काळजी लागते. हां, तर इथे जर आपण उत्तम बीज पेरलं तर पुढच्या पिढ्यांना फायदा होईल असं आपल्याला वाटतं. परंतु काय आहे माहिती का, आपण बीज पेरत असताना बियांची गुणवत्ता उत्तम पाहिजे. म्हणजे माझा वंश उत्तम व्हावा ह्याच्यासाठी माझे विचार उत्तम पाहिजेत आणि ते सगळीकडे पसरवले पाहिजेत माझ्या कुळामध्ये, माझ्या वंशामध्ये. हां, तर भविष्य उत्तम होईल, सकारात्मक होईल, सगळं होईल, आनंददायी होईल, सगळं होईल. पण काय आहे माहिती का, की त्यांनी ते किती घ्यायचं, म्हणजे त्यांचं सुद्धा योगदान पाहिजे ह्याच्यात. हे ज्याप्रमाणे आहे त्याच्याचप्रमाणे उलट आता आपले जे पूर्वज आहेत, म्हणजे मागच्या पिढ्या बरं का, आपले जे पूर्वज आहेत,
आता तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांच्यापासून हे सगळं निर्माण होतं. या सगळ्या गोष्टींचं भान जीवनात असणं आवश्यक आहे आपल्याला. आपल्या पूर्वजांपासूनची ही बीजं आहेत. जे काही आज आपल्या जीवनात आहे ते आमच्या पूर्वजांनीच केलेलं आहे आणि त्यांचेच आपण अंश आहोत. म्हणून तर्पण करून त्यांना सुद्धा सतत त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. हे इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. जीवनात काही चांगलं आलं तर पूर्वजांचं, त्याचप्रमाणे परमेश्वराचं, त्याचप्रमाणे निसर्ग शक्तींचं स्मरण करून त्यांना नमस्कार केला पाहिजे की जे काही सगळं चांगलं झालं ते तुमच्याचमुळे चांगलं झालं. अशा रीतीने बाह्य यज्ञ आणि आंतरिक यज्ञ या दोन्ही यज्ञांवर प्रकाश टाकणारा हा भाग आहे. तर आज आपण इथे थांबूया. बीजाच्या बाबतीत मात्र नक्की विचार करा. पेरिले ते उगवते. बेसिक पातळीवरती चांगलं पेरायला पाहिजे, परंतु पुढे जाऊन विचार करायला पाहिजे की आपल्याला आता उत्पादन हवं आहे का, नाहीतर मग इथेच थांबू आणि काही उत्पन्न होणार नाही वासना, अशा पद्धतीने आपण जीवन जगायला लागू. बीज नको पेरायला. मग ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.